हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही छान अशी पासून स्कूलमध्ये गेल्यानंतर मुलांना दिला खूप सारा होमवर्क. त्यानंतर आहे ना मजा मस्ती करत आम्ही गेलो स्वीटमध्ये, कारण आहे ना डब्बा तर काही आणलेला नव्हता. त्याच्यामुळे ना आम्हाला काहीतरी आज खाण्याची इच्छा झालेली होती. त्यामुळे ह्या मॅडम आणि मी काहीतरी ना स्वीटच्या दुकानातून आहे ना घेण्यासाठी आलेलो. त्यानंतर होता मुलांची ॲक्टिव्हिटी. आता मुलांना आहे ना ह्या हाताला पेंट वगैरे लावून त्यांचा बटरफ्लाय काढण्याच्या दोघीजणी करत होत्या प्रयत्न. आणि त्यानंतर मी घरी ना बराच ऊन झालेला होता आणि स्कूल देखील सुटलेली. त्याच्यामुळे मी पायीच येत असल्यामुळे चालण्यातच तर खूप कंटाळाच येतो दुपारी, कारण ऊन बरंच झालेलं असतं. त्यानंतर ना मी पोहोचली घरी आणि घरी छान अशी फ्रेश झालेली आणि आता करायची आहे घरातली सर्व अशी कामे. आता जॉबवरून जरी आलेली असली तरी आता मला पुढची कामंही करायची आहे. त्याआधी मी छान अशी फ्रेश होऊन घेणार, जेणेकरून आहे ना उन्हामुळे ना स्किनला असा ड्रायनेस किंवा ब्लॅकपणा आलेला असतो ना, तर असे फ्रेश मस्त झालं की आपल्याला देखील आहे ना पुढची कामे करण्यासाठी उत्साह येत असतो. त्याच्यामुळे मी आल्यानंतर असं छान चेहरा वगैरे धुवून घेतलेला, हातपाय वगैरे धुवून घेतलेला, फ्रेश झालेली आणि आता करणार आहे पुढची कामे. तर आता कृष्णा तर खाली खेळत होता त्याच्या आजीबरोबर, त्याच्यामुळे मला फार काही काळजी नव्हती आणि आज त्याला सुट्टी देखील होती. त्याच्यामुळे त्याने थोडाफार नाश्ता देखील सकाळी केलेला. त्याच्यामुळे मला तसा आज थोडा निवांतच वेळ होता आणि ना शूज असल्यामुळे पायामध्ये ना खूप सारा घाम देखील येतो आणि कधी कधी मला त्याच्याने खूप चिकचिक होते. आणि त्यानंतर घेतली मी अशी कपडे धुण्यासाठी आणि खाली जाऊन आहे ना मशीनमध्ये छान अशी कपडे लावून दिलेली. आणि आत्ता आहे ना सकाळी मी टिफिन नेलेला नव्हता, त्याच्यामुळे पोटाला आधार म्हणून सकाळी केलेला डाळ भात मी आत्ता खात होती. आणि कृष्णाने देखील आहे ना हा एक पॅकेट संपवलेला. आता कृष्णा तर मोबाईल बघत होता आणि मला करायची होती थोडीफार कामे. आज तर मला थोडंसं तब्येत बरी देखील वाटत नव्हती, पण आता घरातली तर सर्व कामे करावीच लागेल. तर अशा प्रकारे किचन ओटा वगैरे साफ करून घेतलेला आणि आत्ता घासायची होती भांडे. आता किचन ओटा तर पूर्णपणे ना क्लीन झालेला होता. आता या भांड्यांचा एक प्रश्न होता आणि ते बघून तर मला चक्करच येत होती. चला तर मग आत्ता वेळ झालेली आहे 3 वाजायची आणि 3 वाजले तरी माझी कामं तर अजून झालेली नाही आहेत. पण आता फास्टमध्ये मी ही भांडी वगैरे आवरून घेते आणि नंतर दुपारी मला कृष्णाला देखील झोपवायचं आहे. आता हे बघा मशीनमध्ये मी कपडे लावून दिलेले. आता हे कपडे एकीकडे होणार आणि एकीकडे हे बघा फ्रेंड्स आता मशीन चालू झालेली आहे आणि आता मी घासून घेते छान अशी भांडे. आणि कृष्णा बघतोय तोपर्यंत मोबाईल आणि त्याच्या आजीबरोबरसुद्धा खेळतोय. कारण हे बघा फ्रेंड्स मी आता मस्त आहे ना भांडे वगैरे घासून घेतलेली, सगळी भांडी ही क्लीन झालेली होती. आणि थोडंसं विटॅमिन म्हणून मी आता खात आहे छान असे लड्डू, कारण ह्या फ्रीजमध्ये त्यांनी आणून ठेवलेले लाडू हे मला खूप आवडतात. त्याच्यामुळे मी ही छान अशी ना काल जे मिठाईच्या दुकानातून त्यांनी लाडू आणलेले ते आता खाऊन घेते. आणि आता मशीन तर चालूच आहे आणि बाकीची लाईट वगैरे बंद करते आणि जात आहे मी वरती, कारण वरती देखील मला आहे ना सगळी कामे करून घ्यायची आहेत. आता मी यांची पर्स तर 2 दिवस वापरलेली, म्हटलं चला आता त्यांची पर्स त्यांना परत करूया. आणि आपली पर्स धुतलेली आहे आणि ती सुकलेली छान, तर त्यामध्ये ना मस्त आपल्या सगळ्या वस्तू ठेवून घेऊया. आता त्याच्यामध्ये ना वेळ तर खूप जाणार होता, पण ठीक आहे आता कृष्णा झोपलेला असल्यामुळे मी एक वस्तू व्यवस्थित अशा ठेवलेल्या. तर हा आहे हेडफोन मी मोबाईलमध्ये लावण्यासाठी घेतलेला. लिप बाम, टिकली अशा बऱ्याच गोष्टी ना माझ्या पर्समध्ये असतात. असं बऱ्याच जणांचं पर्स आहे ना खूप छान ऑर्गनाईज ठेवलेलं असतं, पण आहे ना माझं पर्सचं पूर्ण कृष्णांच्या खेळणीने आणि स्कूलमधल्या मुलांच्या खेळणीनेच भरलेलं असतं. आता हे खूप सारे कॉईन्स देखील होते त्याच्यामध्ये. आणि नंतर आहे ना हे बघा फ्रेंड्स हे कृष्णाचंच गळ्यातलं लॉकेट, अशी कृष्णाची छोटी छोटी खेळणी आणि स्कूलमध्ये ना बरीच अशी चॉकलेटे देखील असतात. आता हे बटन्स मी आणलेले होते स्कूलच्या कोटला लावण्यासाठी. असे क्लिप्स, पेन्सिल अशा स्कूलच्या तर बऱ्याच वस्तू माझ्या याच्यामध्ये असतात. आता एक शिक्षिका म्हटलं की स्कूलच्या वस्तू तरी ह्या राहणारच झाल्या. आणि कृष्णा एका आई म्हटलं की मुलांची खेळणी देखील आपल्या याच्यामध्ये असतात. हे बघा काही मुलं आहे ना अशी स्कूलमध्ये च्युइंगम वगैरे घेऊन येतात, त्याच्यामुळे ते आम्ही ना आमच्याकडे ठेवून घेतो, जेणेकरून आहे ना मुलं ते खाऊ नये. आता पॅरेंट्स हे कसे घेऊन देतात हा तर एक प्रश्नच आहे, पण आता ते आम्हाला ना ते थोडंसं बारकाव्याने बघावं लागतात की मुलाच्या हातामध्ये काही वस्तू तर नाही, कारण तेवढे 30-35 मुलांची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्यावर असते. आणि त्यांनी जर काही गिळलं तर ते आपल्यासाठी देखील हानिकारक आहे आणि त्यांच्या हेल्थसाठी देखील हानिकारक आहेत. त्याच्यामुळे स्कूलचं देखील हे होतं. त्याच्यामुळे ना आम्ही तर नेहमी मुलांच्या बॅग्स ह्या चेक करत असतो. त्याच्यामध्ये ते कधी कधी काही वस्तू घेऊन येतात आईवडिलांच्या नजर चुकीने, त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळा ते काळजीपूर्वक बघावं लागतं. तर बघा फ्रेंड्स अशा प्रकारे ना माझी पर्स छान अशी रेडी झालेली आहे. आणि ही पर्स आहे ना मी नाशिक येथे ना मेन रोडवरून घेतलेली 700 रुपयाची पर्स आहे फ्रेंड्स, पण
एकदम छान टिकाऊ असे आहे, न तुटणारे आणि त्याचा कपडा देखील अतिशय सॉफ्ट आहे, जेणेकरून आहे ना आपण कशाही प्रकारे वापरू शकतो. आणि वॉशेबल तर वॉशेबल पण आहे. याच्या आधी ना मी बऱ्याच ब्रँडेड पर्स वापरलेल्या, पण त्यांची लाईफ ही खूप कमी असते आणि आपण आहे ना किती त्यांना व्यवस्थित वापरलं तरी त्या खराब होण्याची शक्यता असते. पण ही कपड्याची असल्यामुळे ना ही वापरण्यासाठी खूप छान आहे आणि तिला खप्पे देखील भरपूर आहेत. आता पर्स तर लावून झालेली आहे. आता एक मोठा चॅलेंज होता तो म्हणजे ना ह्या कपड्यांच्या घड्या घालण्याचा. आता बरेच दिवस झालेले ना कपड्यांचा खूप सारा असा पसारा पडलेला होता. आता म्हटलं आज आवरू उद्या आवरू, पण आता हे कपडे हे वाढतच चाललेले आणि कपड्यांच्या जर घड्या नसल्या ना तर घर कितीही आवरलेलं असलं ना तरी ते आवरल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे ना मी आता म्हटलं चला हे कपडे ना एकदाचे सर्व काढून घेऊया आणि छान त्यांच्या घड्या घालून घेऊया. कारण आहे ना आता रोज रोज आहे ना आपण एक एक ड्रेस घालत असतो, त्याच्यामुळे ना रोज कपडे धुवून रोजच कपड्यांचा खूप सारा पसारा तिथे जमा झालेला होता. आता कृष्णाचे देखील त्याच्यामध्ये कपडे ॲड झालेले आहेत आणि कृष्णा आहे ना कपडे काढताना कधी पण कपडे इकडे तिकडे करून टाकतो. त्याच्यामुळे आहे ना हे कपड्यांचं खूप असा ढीग तिथे साचून गेलेला. आणि आता मी जरी घालेले कपडे मला खूप आवडत असले तरी घड्या घालण्याचा मला त्यांना खूप कंटाळा आहे. त्याच्यामुळे ना कपडे हे इकडे तिकडे अस्ताव्यस्त होतात आणि मला ना हे ऑर्गनाईजच व्यवस्थित करता येत नाही. तर फ्रेंड्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमचे कपडे ना कशाप्रकारे ऑर्गनाईज करून व्यवस्थित ठेवतात आणि त्यांची कशाप्रकारे व्यवस्था करतात. तर आता आहे ना हे असे मोठे मोठे अनारकली फ्रॉक तर मी घेतलेले, पण ते ना व्यवस्थित ठेवण्याचाच मला खूप सारा कंटाळा येत असतो. असे रुमाल वगैरे सगळं एकत्र होऊन गेलेलं. आता सगळं मला हे व्यवस्थित ठेवावं लागेल. आता उद्या यांना छान असे प्रेस करून मी ठेवेल, जेणेकरून रोज स्कूलमध्ये जाताना आहे ना मला पटकन ते घालून जाता येईल. आता हे बघा अनारकली ड्रेसचे घडी घालण्याची तर मला खूप कंटाळा आलेला होता आणि आता तो व्यवस्थित होत देखील नव्हता, कारण त्याचा घेर जास्त असल्यामुळे ना तो वारंवार आहे ना त्याची घडी बिघडत होते. आणि आता कपड्यांच्या घड्या घालतोच आहे तर ते व्यवस्थित देखील घातले गेले पाहिजे असं देखील असतं. आणि आता आहे ना हे मी ना कबडमध्ये न ठेवता, कारण कबड आमचं हे पूर्णपणे ना भरल्या गेले आहे दोघांच्याच कपड्याने. आता कृष्णा देखील आहे ना त्यामध्ये ॲड झालेला आहे. आणि जुन्या कपड्यांचं काय करायचं ना हा तर मला एक प्रश्नच असतो. आता बरेच कपडे मी आईकडे देत असते, जेणेकरून आई त्याच्या गोधड्या वगैरे शिवेल. पण आता गोधड्या वगैरे शिवण्याचा देखील काळ राहिलेला नाही आहे, कारण आता वेलवेटची छान अशी ब्लँकेट आल्यामुळे बरेच जण आहे ना ते कपड्यांचं काय करायचं हा तर माझ्या डोक्यापुढे एक मोठा प्रश्न आहे की जुन्या कपड्यांचं आपण करायचं काय. आता अनाथ आश्रमात वगैरे जरी द्यायचं ठरलं तर असे कपडे आपल्याला देऊ वाटत नाही सहसा कोणाला. जर द्यायचे असेल तर चांगलेच कपडे द्यावे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे तो ऑप्शन देखील मी तो कधीच चूज करत नाही. त्याच्यामुळे हे एक्स्ट्राचे कपडे आता करायचे काय हेच एक मला याच्याबद्दल कोणीतरी ना छान असं सजेशन करावं कमेंटमध्ये, तर नक्कीच मला ते आवडेल फ्रेंड्स. तर चला आता मी ना पटकन अशा कपड्यांच्या सर्व घड्या घालून घेते. हे बघा कपड्यांच्या खूप साऱ्या पसारा झालेला, आता मी तो आवरून घेतलेला. आता पुढची कामे मला सायंकाळची करायची आहे, पण हे कपडे की आवरत नव्हती. यांना मला घड्या घालण्यात जवळजवळ 1-1.5 तास लागून गेलेला, तरी हे कपड्यांच्या घड्याच चालू होत्या. आता हा बघा हा फ्रेंड्स मी डोंगरी वस्ती गृहामध्ये इथून आहे ना हा ड्रेस घेतलेला. हा छान असा हँडवर्क केलेला आहे आणि तो घातल्यानंतर देखील अतिशय सुंदर दिसतो. हा 1200 रुपयाचा नुसता टॉप होता, पण तो ना एकदम छान आहे फ्रेंड्स आणि तो आहे कॉटनचा. त्याच्यामुळे घातल्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये तर तो खूप युजफुल ठरणार आहे. आणि हा आहे संक्रांतीसाठी घेतलेला ब्लॅक कलरचा लॉंग फ्रॉक, जो वन पीससारखा आपण त्याला घालू शकतो. आणि हे जे आहे हे जॅकेट आहे आईने घेऊन दिलेलं थंडीमध्ये मला दिवाळीमध्ये, कारण आहे ना थंडी देखील खूप वाढत चाललेली होती आणि बरेच दिवस झाले मी स्वेटर न घालताच कामे करत होते, त्याच्यामुळे तब्येत बिघडत होती. त्यामुळे मी तिकडे जेव्हा गेले तेव्हा आईने मला डीमार्टमधून आहे ना छान असं हे जॅकेट घेऊन दिलेलं. तर अशा प्रकारे फ्रेंड्स मी घरातल्या सगळ्या कपड्यांच्या घड्या तर घालून घेतलेल्या. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज. आता हे कपडे ना फ्रेंड्स मी छान असे कॅरीबॅगमध्ये ठेवून देते, कारण इकडे तिकडे परत पुन्हा आता कृष्णा तर करणारच आहे ते. पण चला आता आहे ना मग मी आता खाली गेलेली छान अशी सुंदर एक कडक चहा करून घेतलेली, कारण मला आता करायची आहे पुढची कामे आणि सायंकाळची वेळ झालेली होती. आता थोडाफार चहा मी पिऊन घेते आणि नंतर मग पुढच्या कामांना लागते. आता आईंनी इथे खोडून ठेवलेली होती मेथीची भाजी आणि आता सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये मला सुकी अशी मेथीची भाजी करायची आहे आणि एका बाजूला चहा देखील होतो आहे. आता चहामध्ये अद्रक वगैरे टाकते आणि चहा गरम अशी चहा घेते
आणि नंतर कृष्णाला उठवते, कारण कृष्णा देखील अजून झोपलेलाच आहे. आता हा टेबल जो आहे ना, यावर मी रोज चहा पिते आणि सासूबाई हा टेबल आहे ना रोज क्लीन केलेला असतो. आज तर मला याच्यामुळे ओरडाच बसेल. तर असा होता आजचा माझा दिवस.